एकीकडे UPSCच्या तयारीसाठी पैसे नव्हते, दुसरीकडे आर्थिक चणचण. त्यामुळं ठाणे येथील एका तरुणीनं मित्राकडनं लॅपटॉप मागितला आणि तो लॅपटॉप पैशासाठी तिनं चक्क विकला आणि स्वतःच्या अंगावर कास्टिक सोडा टाकून लुटीचा बनाव केला. मात्र तिचा हा बनाव पोलिसांनी उघडा पाडलाय. या तरुणी विरोधात ठोस कारवाई करण्यात येणार असून पोलिसांनी कोर्टाकडून परवानगी मागितली आहे. 18 मे रोजी कल्याण पूर्वेतील प्रभाग कार्यालयासमोर असलेल्या पार्किंग मध्ये एका तरुणीवर केमिकल टाकून त्या तरुणीकडे असलेला लॅपटॉप घेऊन चोरटे पसार झाले होते. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी लुटीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू होता. परंतु या तरुणीने मित्राकडून घेतलेला लॅपटॉप विकला होता. तो पुन्हा परत करता येत नसल्यामुळे तिने हा कट रचला होता. या प्रकरणात पोलिसांना खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्यामुळे तरुणीच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात येणार आहे. आणि 34 असा गुन्हा दाखल होता. सदर गुन्हा तपास करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये लक्षात आले आहे की सदर महिलेने बनाव करून खोटा अशा प्रकारचा घटना घडल्याची पोलिसांना माहिती दिलेली आहे. त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये जेव्हा तपास केला तेव्हा लक्षात आलं की ही महिला जेव्हा कल्याणला उतरली त्यावेळी ज्या सार्वजनिक स्थळी ती घटना सांगत होती त्या पार्किंगमध्ये ती गेल्याचं कुठेही निष्पन्न होत नव्हतं. पार्किंगचे जे काही साक्षीदार होते त्यामध्ये पार्किंगमध्ये मोटरसायकल लावणारे आणि त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले लोक आणि बरेचसे आजूबाजूचे साक्षीदार आहेत, परंतु ते कोणीही सांगत नव्हते की अशी घटना घडलेली आहे. त्यामुळे त्याबाबतचा संशय अगदी गुन्हा दाखल झाल्यापासूनच होता. जेव्हा तपास केला त्यावेळेला लक्षात आलं की सदर महिला ही पश्चिम भागात गेली होती आणि त्याचा CCTV फुटेज पाहता तिने एका केमिकलच्या दुकानावरून कॉस्टिक सोड्याचं एक पाकिट विकत घेतल्याचं लक्षात आलं आणि त्यावरून तपास केला असता पुढं हा खुलासा झाला की महिला जी आहे ती आर्थिक चणचणीमध्ये होते. तिनं UPSC क्लासेस करायचे होते पण त्याची फीस द्यायलासुद्धा पैसे नव्हते आणि त्यासाठी तिने हा जो लॅपटॉप आहे जो तिच्या मित्राचा होता तो तिने विकला आणि त्यापासून 4,500 रुपयाच्या जवळपास तिला जी काही अमाऊंट मिळाली त्याचा उपयोग करून ती दुसरे स्वतःचे खर्च भागवण्यासाठी तिचा उपयोग केला. परंतु ज्यावेळी मित्राने हा लॅपटॉप मागितला त्यावेळी तिला अशी भीती वाटली की आपले रिलेशनही खराब होतील आणि पैसेही देता येणार नाहीत. त्यामुळं हा असा खोटा तिनं बनाव केला. त्याबाबतचा व्हिडिओ आमच्याकडे आहे. जर NTV न्यूज मराठी ठाणे.